नंदुताई, तुला माहिती होतं? नाही नाही नाही, खरं सांग. खरंच नाही. ऍटलीस्ट आता तरी खरं बोल प्लीज. आदिरा, बाळा एक मिनिट दादा, मला हिच्याशी बोलायचंय. तुला माहिती होतं ना? तुला माहिती होतं तरी पण तू माझ्याशी खोटं बोललीस. सगळ्यांना माहितीये तू आणि रोहन किती क्लोज आहात. सगळ्यांना माहितीये. ऑफकोर्स तुला माहिती होतं. केलंस असं? ते माझी खोटी समजूत काढत होतीस आणि तिथे रो तिकडे डिवोर्सचे पेपर्स तयार करत होता. का केलंस हे सगळं? तुझ्याकडून मी अपेक्षा नव्हती केली. मुद्दाम केलंस नाही हे, तू मुद्दाम केलंस, मला फसवलंस. अगं नाही बाळा, तू ऐकून तू काही चांगलं वागण्याचं नाटक वगैरे करतेस का ग? हा, हे खरं नाहीये का? नाही, ऐकून घे ना राजा. मला काही ऐकायचं नाहीये तुझं. You broke my trust and how? मोठी बहीण मानलं होतं. खूप विश्वास ठेवला होता मी तुझ्यावर. सॉरी. का केलंस असं? मला वाटलं तू खूप चांगली आहेस, खूप माझी काळजी घेतेस, पण नाही, रोहन सारखीच निघालीस यार. रोहन सारखंच मलाही फसवलंस तू. बरोबर दाखवत राहिलीस की माझी किती काळजी करतेस तू, पण तुला माझी काहीच काळजी नाही. तू पण मला फसवलंस. तू पण मला. ऐक ना आहे. अगं खरंच आम्ही एकमेकांशी सगळं बोलतो ग, पण या बाबतीत तो काहीच बोलला नाहीये मला. अगं मग जाऊन विचार ना त्याला. बहिणीस ना त्याची, जाऊन विचार त्याला का केलं त्याने असं. विचारते. त्या दिवशी आई आल्या होत्या ना इथे, बघितलंस ना काय काय बोलल्या मला. सगळ्यांसमोर माझा इन्सल्ट केला त्यांनी. माझे संस्कार काढले माझ्यावर, किती वाईट संस्कार आहेत हे बोलत होत्या ना त्या. तुमच्या फॅमिलीचे हे संस्कार आहे? मी जवळच्या माणसांना असं इझिली, असं सहज तोडून टाकता का? नाही. का केलं तसं? सांग ना, का केलं? का फसवलंस तू मला? ऐक. ए राजा ऐक ना. तुझं बरोबर आहे. मी 100% तुझ्या बरोबर आहे. रोहन पूर्णपणे चुकीचा वागलाय आणि मी स्वतः जाऊन त्याला जाब विचारणार आहे या सगळ्याबद्दल. ऐक ना, तू नको ना एवढा त्रास नको ना करून घेऊ प्लीज. काही ऐकायचं नाहीये. मला ना थोडासा वेळ द्या तुम्ही. मी हे काय आहे सगळं समजून घेते. थोडा वेळ द्या फक्त. मी करते त्याला फोन.